आता बातमी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांचं अखेर शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण झालंय। 6 खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली। मात्र यावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच संतापली आहे। खासदार फोडणाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। शिवसेनेच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात केलाय। निवडून आलेले 6 खासदार 50-50 कोटींना विकत घेतल्याचा आरोप करताना ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका राऊतांनी केली आहे। हे सगळे ते मोजायला होते का पैसे? मी एवढंच सांगतो, ज्यांना खोक्याशिवाय झोप येत नाही, दिवसा रात्री स्वप्नात देखील पैसे दिसतात, खोकेच दिसतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, 25-25, 30-30 लाख लोकांच्या मतदारसंघातून निवडून आलेले खासदार ते त्यांच्याबरोबर होते तेव्हा ते चांगले होते, त्यांच्याकडून गेले की ते वाईट झाले। आणि म्हणून मी सांगतो, जे आलेत ते केवळ आणि केवळ त्यांच्या मतदारसंघातल्या विकासासाठी आलेले आहेत। तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही वा तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत। तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही। एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी। आय रिपीट, ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल। दाढीवर ते हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका। तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे। मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच। त्यामुळे आता जे काय आरोप 2022 पासून करतायत तेच आरोप इथे आजही करतायत। पण मी त्यांना सांगू इच्छितो, हे तुम्हाला का सोडून जात आहेत? तुम्हाला का सोडून जात आहेत? आमच्या बरोबर येत आहेत म्हणजे सोडणाऱ्यापेक्षा ज्याला सोडून जातात त्यांनी विचार केला पाहिजे। फक्त खासदार नाही, अनेक लोक, हजारो लाखो कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी का सोडतायत याचा विचार, आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे, न की दुसऱ्यावर आरोप लावायचा। हे 6 लोक जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे। निर्लज्ज आहेत हे, गद्दार शब्द सुद्धा कमी पडेल त्यांना। आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे, हे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवर। हा रेप अँड मर्डर आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे। हे जे आहेत हे सिरियल रेपिस्ट सुद्धा आहेत आणि सिरियल किलर सुद्धा आहेत लोकशाहीचे। ठाकरेंचे 6 फुटीर खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन झाल्यानं शिंदेंची शिवसेना एनडीएतला 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष झालाय। एनडीएची ताकद वाढलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनडीएची ताकद जी आहे ही सभागृहामध्ये देखील वाढलेली आहे आणि देशामध्ये देखील वाढलेली आहे। 7 खासदाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ही मांडतील। महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील। एनडीएमध्ये सत्तेमध्ये आम्ही सहभागी आहोत आणि एक जबाबदारी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे ऑपरेशन्स केले त्यामुळे आज एनडीएमध्ये आम्ही 2ऱ्या नंबरचा पक्ष झालो। सरकारला ताकदीने समर्थन देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जो काय पुढाकार घेतलाय त्याला तोड नाही, म्हणून निश्चित आमच्या पक्षाचं स्थान आता एनडीएमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं असणार आहे। दरम्यान 6 खासदारांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसारच असल्याचं यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख म्हणाले। आम्ही जे 6 खासदार होतो, विकासात्मक कामासाठी आम्ही निर्णय घेतला होता आणि कायद्याप्रमाणे आम्ही हा निर्णय घेतला। त्याच्यामुळं हा आज जो काही आदेश माननीय सभापतींनी काढलेला तो निश्चित स्वागतार्ह आहे आणि आम्ही निश्चित विकासात्मक कामासाठी आम्ही 6 खासदारांनी या ठिकाणी हा निर्णय। उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। त्याआधी लोकसभा अध्यक्षांनी 6 फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आहे। त्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.